नमस्कार भाऊ. नमस्कार. मी संजय जवंजाव बा- सक्षम कृषी या चॅनलवर आपलं स्वागत करतो. सदैव भाऊ, हा, आपला माझा परिचय फार जुना आहे, बरोबर आहे. पण आपण सध्या जे काम उभं केलं आहे बा- याबद्दल आपलं मी अभिनंदन करतो की ज्या माध्यमामध्ये तुम्ही तुमचं आयुष्य घालवलं त्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं भारत सरकार आणि सगळं हे सूक्ष्म लघु एवं मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकार हं, या अनुषंगानं तुम्ही आज हा जो प्रकल्प सध्या चालवत आहात याबद्दल आम्हाला आणि आमच्या जिज्ञासू मंडळींना माहिती द्याल अशी मी चालेल. आपणास विनंती करतो. बा- बा- बा. नमस्कार. नमस्कार. मी सहदेव शनिवारे. आमचं हे भारतीय ग्रामीण आदिवासी विकास संस्था बांबू क्राफ्ट क्लस्टर हो. यांच्या अंतर्गत हे उपक्रम सुरू केलेले आहे आम्ही. बरोबर. आणि हे उपक्रम सूक्ष्म व लघु उद्योग मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून मिळालेलं आहे. हो. आणि हे प्रकल्प आता हे जे आपण जे जाग्यावर जे आहो हो, हे हो. माझी सातबाऱ्याची जमीन आहे हो. है ना. या जमिनीवर सगळं उपक्रम चालू आहे. याला म्हणतो बांबू क्राफ्ट क्लस्टर. हो, हो. म्हणजे स्थानिक लोकांना हम्म. रोजगाराचे जोडून बरोबर रोजगार प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराशी जोडण्याचा हा मुख्य उद्देश आहे हा. अरे वा वा, कारण छान. इथं मेळघाट आपण आधीपासून बघत आहेत हो, हो. की मेळघाट हा इथं रोजगाराची कमी आहे, आरोग्याची मोठी समस्या आहेत, हो. रोड आहे, वीज आहे, खूप बरोबर. सगळ्या समस्या आहे. पण याला धरून आपण सगळ्या काही गोष्टीवर आपण हे नाही करू शकत, फोकस नाही करू शकत. हो. पण आपण रोजगाराला धरून आम्ही इथं फोकस करतो काम बरोबर. की स्थानिक लोकांना स्थानिक कच्च्या मालापासून कसा रोजगार उपलब्ध होईल हम्म. याच्यासाठी आमचा मुख्य उद्देश आहे. बरोबर. हे बांबू क्राफ्ट क्लस्टर इथं आम्हाला हे प्रकल्प मिळालेला आहे. आता आपण 1-2 मिनिटात आपण अंदर जाऊ. बरोबर. थोडं त्या मशिनरीचा आपल्याला काही परिचय करून देतो. हा, हा, हा. बांबू मधून काय काय बनतात त्या काही वस्तूंचं मी आपल्याला दर्शन करून देतो. आणि या प्रकल्पाच्या अंतर्गत आतापर्यंत आम्ही 945 लोकांना ट्रेनिंग दिलेलं आहे. वा. आता हो. आम्ही इथं या साधारणतः 25 गावामध्ये आमचा संपर्क आहे इथं. आणि प्रत्येक गावात आमचा कारीगर इथून प्रशिक्षण घेऊन गेलेला व्यक्ती काम करतो. हो. आणि आम्ही त्याला तिथं रोजगार देतो. हो, हो. बरोबर. आणि तिथं रोजगार देतो. आणि त्याला काही अडचण नसली तर इथं येऊन मशिनीवर आपला तो काम करत असतो. बरोबर. बरोबर. हा मुख्य हो. उद्देश आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण इथं आम्ही बांबूच्या राख्याचा उत्पादन केलेलं आहे. हम्म. आणि इकडे तिकडे शहरामधून पाठवलेले आहेत विक्रीसाठी. त्याच्यातूनही आपल्या आदिवासी लोकांना इथं रोजगार मिळालेला आहे. बरोबर. बांबूपासून आतापर्यंत साधारण 100 पैकी जास्त वस्तू आम्ही बनवलेल्या इथं. हो, हो. हा, अनेक प्रकारच्या वस्तू बनवल्या. आता आम्ही अलीकडे हो. संविधान उद्देशिकाला धरून काम करतो आता हो, आम्ही. हो. है ना. संविधान उद्देशिका आता तसंही पालकमंत्री बावनकुळे साहेबांनी या कामाला गती दिली आहे की आपण मेळघाटमध्ये जे उपक्रम उभं केलं आहे ते फार उत्तम आहे. आणि या कामाला आम्ही गती देतो. आणि प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये लागायला हवी. हो. आणि प्रत्येक ऑफिसमध्ये लागली अशी त्यांनी अनुमती दिली आहे. बरोबर. तर आता सुरू आहे त्याची प्रक्रिया. सध्या मी संविधान उद्देशिकाचं प्रोडक्शन सुरू केलेलं आहे हो. सध्या. आणि मोठ्या प्रमाणात इथं लोकांना काही तुमच्याकडे दिवसात- ज्या पद्धतीच्या ऑर्डर्स येतात हा. त्यावर आपण काम करून आपण लोकांना तुमच्याशी जुडलेल्या लोकांना आपण रोजगार मिळवून देतो देतात. आम्ही. हा, चला आपण रोजगार. जाऊ आपल्या आतमध्ये वर्कशॉप मध्ये. हे वर्कशॉप मध्ये आलेलं होतं आहे ना. तर या वर्कशॉप मध्ये साधारणतः शासनाने हे सगळं 100 बाय 70 आणि 7,000 वर्ग फूटचा आपल्याला हॉल बांधून दिलेला आहे. आणि साधारणतः 1 करोड 80 लाखाची मशिनरी आहे आपल्याकडे. हा. आणि या मशिनरी फक्त आदिवासी लोकांना रोजगार कसं उपलब्ध होईल, कमी वेळेत जास्त कसं प्रोडक्शन होईल याच्यासाठी खरं तर मशिनरीचा उपयोग होतो इथं. तर ही पहिली मशीन आहे इथं आपली आहे ना. ही आहे लेथ मशीन आहे. लेथ मशीनवर सगळ्या डिझायनिंगचं काम होते है ना. चांगलं डिझायनिंग होते, कारिगिरी होती, त्याच्यावर कसं काम करायचं हे कारिगर स्वतः काम करताना दिसतो. दुसरं हे सीएनसी राउटर आहे. हे सीएनसी राउटर आहे. ही मशीन ॲडव्हान्स आहे एकदम. आणि याच्यावर काय होते, दरवाजाची पल्ले आपल्याला कशाचा फोटो पाहिजे, वाघाचा पाहिजे, काही देवाचा पाहिजे, कोणी पहाडाचा पाहिजे किंवा आपल्या स्वतःचा पाहिजे, तर याच्यावर सगळं डिझाईन वगैरे होतं. ऑटोमेटेड मशीन ऑटोमॅटिक मशीन आहे. लॅपटॉपवर चालणारी मशीन आहे. सॉफ्टवेअर आहे आणि याच्या विविध प्रकारचे उत्पादन आपण इमारतीसाठी लागणारे पण आणि काही ठराविक आता या मशीनचं नाव पुन्हा सीएनसी राउटर आहे. आणि या मशीनचं नाव पुन्हा एक वेळा आपण सांगा. मशीनचं नाव आहे सीएनसी राउटर. सीएनसी राउटर. हा,
सीएनसी कटिंग म्हणतात तसं हे सीएनसी कटिंग पण म्हणतात, सीएनसी राउटर Router. खरं नाव आहे त्याचं, है ना. त्याच्यावर सगळं एआय डिझाईन ऑपरेटेड आहे. इव्हन आपल्याला पण उतरवते ही मशीन. हो ना, एआय ऑपरेटेड. ही आहे प्लाय कटर. आपण कसं आहे की हँड कटर आहे, कटरचे भरपूर प्रकार आहे आमच्याकडे. त्याच्यातला मोठा किती मोठी शीट असली तुम्हाला 5x5 ची 7x5 ची अशी मोठी शीट असली, आपण घेऊन याच्यावर पाहिजे त्या अँगल मध्ये आपण कटिंग करू शकतो आणि कमी वेळात कटिंग करू शकतो. ही कटर मशीन आहे. ही हायड्रोलिक मशीन आहे. याच्यावर हे हायड्रोलिक मशीन म्हणतो आपण याला. आणि याच्यावर जे बांबूच्या चटाया किंवा लाकूड पेस्टिंगचं काम करते. हा, आपण जे बांबूचे घर वगैरे बनतो ना, त्याची भिंत पण याच्यामध्ये तयार केली जाते. वाल वाल तयार केली जाते याच्यामध्ये. आता सध्या दिसते आहे ते तुम्ही पाट्यांमध्ये केली. सध्या याच्यामध्ये संविधानच्या पाट्या आम्ही पेस्ट करून ठेवलेल्या याच्यामध्ये, है ना. प्रेस करून ठेवा. हा, प्रेस करून ठेवलेले आहे. ते बॉन्ड होतात ते. हा हा, हे हायड्रोलिक आहे. तर त्याला काही ग्लू वगैरे वापरावं लागते. हा, ग्लू कसं आहे, हे पाट्या वापरताना खाली त्याला रंधा मशीन मी दाखवतोच तिकडे आपल्याला. हे रंधा मशीनवर फिनिशिंग करावं लागते. फिनिशिंग केल्यानंतर त्याच्यामध्ये फेविकॉल असं चिपकावं लागते आणि अंदर खिळे मारावं लागते. एक खिळे मारले असं चिपकवलं की मग ते अखंड होऊन जाते. एक सारखे एक जीव होते, तयार होतात. तयार होऊन जाते. आता हे वेगळ्या मशीन्स आहे इकडे, है ना. हा कटर मशीन आहे इकडे, हे पण आहे, है ना. ही कटर मशीन आहे. आता कटर मशीन आहे. ही बांबूचे गाठ जे असते ना, गाठ जे असते मधामध्ये, है ना, गाठ काढतो आतमध्ये गाठ असते, त्या गाठ सफाई करायची. एक लेवल मध्ये सफाई होते, है ना. तसंच हे डिझाईन मशीन आहे, है ना. याच्यावर बीट लागते. याच्यावर बीट लागते. ही बीट लागली की मग त्याच्यावर ते त्या हिशोबाने आपल्याला लाकडाला कसं डिझाईन द्यायचा, गोल आकार द्यायचा, फुलाचा आकार द्यायचा, किंवा कोणत्या डिझाईन मध्ये कटिंग, राऊंड मध्ये, हाफ राऊंड मध्ये, तर अशी कटिंग करायचं काम करते. बांबूवरती सगळं काम होते. बांबूचे जे बॉटल आहे ना, बॉटल पण तयार होते याच्यावर. हा, बांबूची बॉटल पण, पाण्याची बॉटल पण तयार होते. अशी ही एक मशीन आहे. ही तर बरं ड्रिल मशीन आहे. म्हणजे तुम्हाला बांबू किंवा जे पाट्या होल वगैरे पाडायचे, होल वगैरे पाडायचे तर त्याच्यासाठी कामात येते, है ना. ही पण कटर मशीन आहे. ह्या कुठल्या मशीन आहेत? ह्या पण कटर आहे. वेगळ्या कटरचे वेगळे डिझाईन्स आहेत. वेगवेगळे कटर आहेत. हे कटर वेगळं आहे. हे कटर आपण जे तिकडलं जे मोठं प्लाय कटर ते वेगळं आहे. हे कटर वेगळं आहे आणि हे कटर वेगळं आहे. या कटर मध्ये कसं आहे, बांबूच्या पट्ट्या कटिंग करायचं काम आहे. त्याच्यामध्ये केवढी मापमध्ये ठेवावं लागते, केवढी लांबी ठेवावं लागते, बरोबर आहे. याच्या मांडली नुसार याच्यात ठेवून ते असे कटिंग करायचं. ती अगरबत्ती स्टिक काढायच्या मशीन. अगरबत्ती काढ्या. हा, काढ्या. आपण उदबत्ती मध्ये तीन सेट आहे त्याच्या. 1 2 3 तीन त्या अगरबत्तीचं पूर्ण सेट काढायचं. 1 युनिट 1 2 3 अशी युनिट. आणि नंतर तिकडे एक आहे ही बांबू फाडायची मशीन आहे, है ना. ही या नाही, याच्यावर बांबू फाडल्या जाते. बरं. हा, ही मशीन चालते आणि ते जाली असते. जालीवर आपलं बांबू ठेवला की आपलं किती फाडायचं, हाताने फाडलं म्हटलं की त्याला खूप वेळ लागतो. एक 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं लागते, पण 1 सेकंड मध्ये फाडून टाकते. म्हणजे म्हणजे आपण जेव्हा करतो काम तर आठवड्याभरात काम करायला लागलो तर आठवडाभर लागते. एका तासात आठवडाभराचं काम देतो. 7 दिवसाचं काम मशीन एका तासात करतो. एका दिवसातलं काम 6 महिन्याचं काम करून ठेवते. एवढी ऍडव्हान्स आहे. दुसरं हे फिनिशिंग मशीन आहे. पुन्हा धूळ वगैरे बसते, काही झालं ना, जंक वगैरे लागलं, काही आपलं हे लागते, त्याच्यासाठी फिनिशिंग वगैरे फिनिशिंग वगैरे. ही रंधा मशीन आहे ना. या रंधा मशीनवर सगळ्या अशा एक मिनिट, हे रंधा मशीन आहे. ही रंधा मशीनवर अशा प्लेट वगैरे तयार होतात. हे संविधानाची प्लेट आहे. संविधानासाठी काम करता. संविधानासाठी त्या मशीनचं हे तुम्ही आता हे तुमचं मॉडेल तयार झालेलं आहे. आता फ्रेम तयार झाली. याच्यावर पट्ट्या, गोटपट्टी मारणे, पिवळी माती मारायला लागते, फेविकॉल करून
आणि त्याच्यात मग अक्षर चिप पॉलिशिंगसाठी. पॉलिश आणि अक्षर चिपकावणे असं काम आहे. है ना? असं हे एक काम करत असते. दुसरी ही पण रंधा मशीनचा जे हो. साईड असतात ना साईड ते बाजूचे. गोटपट्ट्या ते बाजूचे. फिनिशिंग करायचं काम करतात. हे पूर्ण पट्टी करतात, हे गोटपट्टी करतात. ही मशीन ज्या कपाट वगैरे म्हणते ना, पार्टिकल बोर्ड, वुडनचे बोर्ड, त्याला आपण साईडनं म्हणजे पांढऱ्या पट्ट्या लावतो ना, ते पांढऱ्या पट्ट्या लावायची मशीन आहे. अरे वा. गोटपट्ट्या लावायची मशीन. गोटपट्ट्याला स्टिक होतात त्याला. हा, गोटपट्टीला चिपकायचं काम. ही शेवटची मशीन दिसते तुमच्याकडे. ही आहे CNC राऊटर. अरे CNC लेझर मशीन म्हणतो आपण याला. लेझर. हा, लेझरवर खूप बारीक काम होते, बरं. नक्षी काम होते नक्षी. लेझर मशीनवर. जसं आपण तोरण बनवतो, किचन बनवतो, हो. शिवाजीचे फोटो काढायचे राहिले, गणपतीचे फोटो काढायचे राहिले, ते याच्यावर सगळं काम होतं. म्हणजे ही पण AI ऑपरेटेड आहे. याच्यावर संविधानाचे पण अक्षर आपण कटिंग केलेले अरे वा. आहे ना. या. हे कटिंग आपण करता या हा, मशीनवर. याच्यावर कटिंग वगैरे करतात. आणि हे सगळे कॅम्प्युटराइज मशीन आहे सगळे. कॉम्प्युटर laptop. AI हा. ऑपरेटेड मशीन. हा. हे ड्रायर आहे. ड्रायर. हा. म्हणजे याच्यामध्ये वस्तूंना ठेवण्यासाठी आहे. हो. कसं तर पावसाळ्याच्या दिवसात स्मोक मुळे Moisture थोडंसं पकडते. हा मॉइश्चर पकडते त्याला, है ना, फंगस वगैरे येऊ शकते. हो. येऊ नये त्यासाठी हे बॉक्स वगैरे आहे. बरोबर. अशा विविध प्रकारच्या अशा याच्यात मॉइश्चरायझिंग करून तुम्ही त्याला हा. पूर्ण सेफ करून ठेवता की त्याच्यावर कुठलाही फंगस किंवा बुरशी वगैरे अशी चढू नये म्हणून. तेवढं नाही. छान. या अतिशय प्रकारचं- आनंद झाला हा. तुमच्या या युनिट मध्ये येऊन. आता एक ही मशीन पण दिसते इकडे. हे सगळे मशीन वेगळे आहेत. आता ते काय मी ठेवलेले आहेत ते बाजूला. आणि अगरबत्ती सेटिंगचे जे आहे ना काड्या, हो. त्याला हे करायचं आहे त्याला. ब्रशिंग पुढे छोट्या छोट्या अतिशय आनंद झाला. नाही या, आणि दुसरी गोष्ट कसं आहे, इतर लोकांना सांगा, ज्याला प्रशिक्षण घ्यायची इच्छा असेल त्यांना पाठवा इकडे. आम्ही त्याची विना काय मूल्य प्रक्रिया आहे प्रशिक्षण आपली? देऊ. प्रशिक्षण घेण्याची काय प्रक्रिया आहे आपल्या? आमच्याकडे प्रशिक्षण घ्यायचं असेल तर त्यांनी आम्हाला सगळं डॉक्युमेंट आणून द्यावं. आधार कार्ड वगैरे, त्याच्या TC वगैरे, एक पासपोर्ट वगैरे हे दिलं की आम्ही त्याच्या आधारावरून त्यांना प्रमाणपत्र देतो. कमीत कमी 1 महिन्याचं प्रशिक्षण तरी घ्यायला पाहिजे. तसं साप्ताहिक पण असते, 15 दिवस, पण त्याच्यात का मतलब नाही. ते 1 प्रशिक्षण महिना जर इथं व्यक्ती जर राहिला तर एक 4 तर ते 5 त्याला- वर्षा वस्तूमध्ये मास्टर बनते, मास्टर बनू शकतो. आणि आणि मग त्याच्यासाठी त्याचा जो खर्च काही आहे तो त्या व्यक्तीने नाही, आता कसं आहे व्यक्तिशः की करायचा आहे का? आता स्वतःला ते करावं लागेल. आता आमच्याकडे प्रशिक्षण कोणतेही मोफत दिलं शासनाचं जाईल. सध्या बजेट नाही आहे. बरं. शासनाचं काही बजेट वगैरे भविष्यात आला, ट्रेनिंग प्रोग्राम आला, तर आम्ही त्याच्यात विनामूल्य तर देऊ. मला असं थोडंसं सुचवावं असं वाटते हा. की तुमच्याकडे हे एक अतिशय चांगलं युनिट आहे. हम्म, हम्म, आता मधात मी सह्याद्री फार्म्स हम्म, मोहाडी हम्म. जिल्हा नाशिक हा, इथे जाऊन आलो. बरं. त्यांनी अतिशय खालच्या स्तरापासून तर अतिशय म्हणजे आपण ज्याला म्हणू की ज्याला आपण चमत्कारिक म्हणतो असं शेतकऱ्यांसाठी काम उभं केलं. शेतकऱ्यांना ते शेतीचे इनपुट देण्यापासून तर एक्सपोर्ट पर्यंत त्यांचं काम आज गेलेलं आहे. त्यांच्याकडे सगळं तसा सेटअप आता औषधी बनवण्यापासून म्हणजे इनपुट बनवण्यापासून तर प्रक्रिया झालेला माल एक्सपोर्ट करण्यापर्यंत त्यांची क्षमता वृद्धी झालेली आहे. तर त्यांच्या युनिटमध्ये सर रतन टाटा ट्रस्ट बरं. अच्छा. यांनी एक अतिशय चांगलं प्रशिक्षण केंद्र उभारून दिलेलं आहे. मला असं सुचवासं वाटतं तुम्हाला की आपण जे काम मेळघाटात उभं केलेलं आहे त्याचा प्रचार प्रसार, आणि तिथं जशी अनेक ठिकाणाहून, अनेक गावावरून, अनेक जिल्ह्यातून व्यक्ती प्रशिक्षणासाठी येतात. आता व्यवसाय कौशल्य विकास या अनुषंगाने जे मिनिस्ट्री तयार झालेली आहे त्यांच्या माध्यमातून आणि अशा काही रतन टाटा ट्रस्ट सारख्या जे फंडिंग एजन्सीज आहेत यांच्यामधून तुम्ही प्रशिक्षण केंद्र निर्माण करू शकता. त्यासाठी तुम्हाला थोडंसं जे काही मार्गदर्शन, काही माहिती थोडी मिळवावं लागेल. आणि त्यांच्याकडे जर तुम्ही या युनिटचे त्या पद्धतीचं जर प्रेझेंटेशन जर पाठवलं तर होऊ शकते की आपल्या मेळघाटच्या पुढील भवितव्यासाठी एक चांगली संधी आपल्याकडे उपलब्ध होऊ शकते. आता याशिवाय अधिक जे काही माझ्याकडे आपल्या या प्रकल्पाला पुढे नेण्यासाठी माझ्याकडून जे काही करता येईल
ते मी करण्याचा निरंतर प्रयत्न नक्की करेन. नक्की. पण माझं माझं कौतुक करतो नाही नाही की नाही तुम्ही काय मेळघाटला आपल्यासारखे पुढे नेण्यासाठी खूप अतिशय चांगलं हा काम ना, ना. सुरू केलेलं आहे. आपल्या या कामाला सदिच्छा देत मी आपला आजचा जी छोटा मोठा धन्यवाद. आपलं जे संभाषण आहे ते थांबवतो.